Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. काय तुम्हाला आश्वासन दिलं? तुमच्याकडे एवढे गिरीश महाजन येऊन गेले, पंकजा मुंडे येऊन गेल्या, एवढे मंत्री आले, तुम्ही काय उपोषण स्थगित केलं? नाही साहेब, ते आल्यामुळे मी उपोषण स्थगित केलं नाही. सीएम साहेब माझ्याशी स्वतः बोलले 15 मिनिटं. त्याच्यानंतर सीएम साहेबांनी बैठक बोलली, त्यात सुद्धा बोलले. त्यांनी जे 2014ला आम्हाला शब्द दिला होता आश्वासन, तेच आत्ता देत आहेत. आमचं म्हणणं आहे आता आश्वासन नको. आम्ही एकदा फसलो, दोनदा साहेब, एकदा फसवलं त्याला आपण मूर्ख म्हणू, दोनदा फसवलं त्याला मूर्ख म्हणू, तीनदा म्हणलं मूर्ख, पण प्रत्येक वेळेस फसला त्याला महामूर्ख म्हणू ना. आम्ही मूर्ख झालो, आता महामूर्ख होणार नाही. आम्हाला आता शब्द नाही पाहिजे, कृती पाहिजे, हा आमचा नारा आहे. आणि मी जे उपोषण सोडलं तर माझी तब्येत डाऊन झाली होती आणि कुठल्याही क्षणी काही झालं असतं मी मरणाला भीत नाही साहेब. मी कित्येक वेळेस मरणाच्या दारातून वापस आलो, मरण माझ्या दारातून वापस गेलं. मी घाबरलो की माझ्या तब्येतील जर कमी जास्त झालं तर हा तरुण रस्त्यावर उतरल, अनागोंदी होईल, आंदोलन भरकटल, जाळपोळ होईल, सामान्य लोकांना त्रास होईल आणि मला आंदोलन भरकटू द्यायचं आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे, हा प्रामाणिक उद्देश घेऊन मी भांडतोय. म्हणून मी आंदोलन स्थगित केलंय. मी सरकारच्या वतीनं स्थगित नाही केलं, मी लहान लेकराच्या हातानं उपोषण सोडवलं. आणि आम्ही ठाम आहे की सरकार आता शब्द नको, फसवणूक नको. आणि आता येणारा काळ आहे साहेब, मी दिवाळीनंतर राज्यात 2 गोष्टीसाठी फिरणार आहे. एक, जे समाज बांधव जालन्यामध्ये स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून आले त्यांचा आभार मानायचं, आणि दुसरं त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करायची नवीन लढाईसाठी. आणि सरकार जर संख्येलाच घाबरत असेल तर आम्ही एकदा संख्या दाखवून देणार आहे. सरकार जर मुंबईत आल्यानंतरच जर त्यांची मागणी आंदोलकांची मान्य होत असेल तर आपण इथं मुंबईमध्ये आहातच. मी आपल्याला खात्रीनं सांगतो साहेब, मुंबईमधले आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटतील, मुंबईमधले गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील. मी तुम्हाला सांगत नाही तारीख कधी राहील, महिना कोणता राहील, वार कोणता राहील, पण ज्या दिवशी धनगर समाजाचं पिवळं वादळ या मुंबईमध्ये येईल, मुंबईतले सगळे रेकॉर्ड तुटतील. तुमचं प्लॅन आहे मुंबईमध्ये आंदोलन करायचं? 100%. मी दिवाळीनंतर ते डिक्लेअर करेल तुम्हाला. मी राज्यभर फिरणार आणि फिरण्याला सुरुवात करायच्या अगोदर मुंबईची तारीख डिक्लेअर करणार, त्या दिवशी मुंबईत येणार. आणि अपेक्षा करतो की तोपर्यंत तरी सरकार घाबरलं पाहिजे. आणि जर सरकार डोक्यांची भाषा समजत नसेल, संख्येची भाषा कळत नसेल, तर आमच्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे साहेब. मी मानतो की या जगात सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार. ते AK-47पेक्षा, मिसाईलपेक्षा, अणुबॉम्बपेक्षा फार मोठं आहे, फार घातक आहे. आणि त्या शस्त्राचा आम्ही वापर करणार. सरकार जर आम्हाला घाबरत नसेल, सरकार जर त्यांचा दिलेला शब्द पाळत नसेल, सरकार जर धनगरांच्या उपकारात जाणीव ठेवत नसेल, तर मुंबईतून जर आम्ही येऊन सुद्धा सरकारनं मानलं नाही तर मुंबईतून आम्ही ज्यावेळेस बाहेर पडू, म्हणजे नारा तर आत्तापासूनच आहे, पण त्यावेळेस तो नारा ताकदीन राहील आमचा की ST सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही. येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका, याच्यामध्ये भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नये हा नारा मी घेऊन जाणार आहे. आता भाजपला करू नये म्हणून काही काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांनी, सेनेवाल्यांनी खुश व्हायचं कारण नाही, कारण हे सापनात आहे ते नागनाथ आहेत आमच्यासाठी. तेही दुश्मन आहे, त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही. आतापर्यंत त्यांच्याही एका नेत्यानं काही शब्द बोललेले नाही. पण आज रोजी आमचा मित्र नंबर 1 भाजप आहे, कारण 90% समाज भाजपसोबत आहे. आज मित्र नंबर 1 आमचा देवेंद्र फडणवीस आहे, कारण 90% समाज त्यांच्यासोबत आहे. पण तुम्ही जर फसवणूक करणार असाल, तुम्ही जर आमच्या लेकराबाळांचं वाटोळं करणार असाल, तुम्ही जर आम्हाला वारंवार फसवून आम्हाला महामूर्ख समजणार असाल, तर येणाऱ्या काळामध्ये जर फडणवीस साहेबांनी, भाजपनं जर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर येणाऱ्या काळात राजकीयदृष्ट्या भाजप धनगरांचा नंबर 1 शत्रू असेल, देवेंद्र फडणवीस साहेब धनगरांचा नंबर 1 शत्रू असेल. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी तुमचं हे आंदोलन आणि हा निर्णय होणार आहे का नंतर होणार आहे? अगोदर 4 वर्ष काही निवडणुका नाही आहेत. नाही साहेब, आंदोलनं आमची होतात, कारण मी सुद्धा 2014 पासून प्रत्येक आंदोलनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन होतं. ते आंदोलन कुठंतरी भरकटतं, त्याचे वेगवेगळे कारणं मी त्या खोलात जाणार नाही आता सध्या, कारण मला इतिहासातून माणसानं धडा घेतला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात जो समाज इतिहास आपला विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, आणि काशीरामजी म्हणतात जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही, इतिहास त्या समाजाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आता आम्ही धडे घेतलेत, फार शिकलोय, आणि शिकून अनुभवातून आता हा नवीन लढा या ठिकाणी मी उभा केला आहे. तर आत्ता या लढ्यामध्ये हा विजयाच्या दिशेने जाणार लढा आहे, विजयी होईपर्यंत थांबणार नाही. हे आंदोलन भरकटणार नाही. हे आंदोलन सातत्यानं जोपर्यंत न्याय मिळणार नाही, संविधानिक घटनादत्त अधिकाराची आमची अंमलबजावणी होणार नाही, आमच्या लेकरा बाळांच्या हातात सर्टिफिकेट येऊन त्यांचं कल्याण होणार नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. मी हा प्रश्न खरं तर विचारणार नव्हतं, पण मला असं वाटतं की विचारलं पाहिजे. कारण की बघा, ज्या ज्या वेळेला काय धनगर समुदायातल्या नेत्यांनी आंदोलनं केली आहेत त्या त्यावेळेला नेत्यांचं काही ना काहीतरी झालं, पण
समुदायाचं काही झालं नाही. आणि आम्ही तर काय इथपर्यंत ऐकले की बिरोबाची शपथ घेऊन सांगतो की भाजपला मतदान करू नका असं पडळकर म्हणाले होते, की मी उभा राहिलो तरी मला करू नका असं म्हणाले होते. पण त्याच्यानंतर त्याच्या आधी जानकर साहेब होते भाजपसोबत, मी आता ते आहेत नाही आहेत त्यांचं स्टेटस काय माहीत नाही आहे, पण त्यांनी पण अशा पद्धतीची भूमिका घेतली होती की जे आपल्याला मग संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. आता ही जी भूमिका आहे ही भूमिका शेवटपर्यंत आंदोलक म्हणून आंदोलकांचे नेते म्हणून राहील का हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की उद्या जर काय एखादं पद एखादं काय जसं की आता बघतो आपण तर तसं ऑफर केलं तर आम्हाला आता काय आश्चर्य वाटत नाही की एखादा नेता जर काय अचानकपणे एखाद्या पक्षामध्ये दिसला तर विश्वास कसा ठेवायचा. साहेब मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगतो, आपण इथंच आहोत, तुम्ही मी मुंबईतच आम्ही इथंच असतो समोर आणि म्हणतात हे नाही एक दीपक बोराडे एक वेगळा अपवाद, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात साहेब. आणि मी म्हणजे काय मोठेपणा किंवा फार हुशारकी मारण्याच्या याच्यात नाही सांगत. राजसत्तेचं मी तुम्हाला सांगितलं फार शिवाजी महाराजांपासून सगळ्याचं पॉलिटिक्स इज द मास्टर की असं बाबासाहेब म्हणतात. मी पोलीस खात्याची नोकरी सोडून विधानसभा लढलो, मी 3 विधानसभा लढलो, भोकरदनमध्ये लोकसभा लढलो. राजकीय महत्त्वाकांक्षा नाही असं नाही आहे, पण मी प्रामाणिकपणे सांगतो जोपर्यंत माझ्या समाजाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी कुठलंच लाभाचं पद घेणार नाही. हे याच्यामुळं सांगतोय की नोकरी सोडतानाचा जो उद्देश होता, आज मी महिन्यातले 20, 22, 25 दिवस घर सोडून फिरतो साहेब. 1 रुपया कुठल्याच प्रकारचं कोणाचं मानधन नाही, कोणाच्या अडचणीत गेलो गाडी भाडं घेत नाही. हे समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेलं आहे. आणि समाजसुद्धा जे म्हणतात की आता तोंड पोळलं तर ताकसुद्धा फुंकून प्यायचं आहे, समाजाचं सुद्धा हे शंका कुशंका असतात. पण मी आपल्या माध्यमातून समाजाला हात जोडून सांगतोय, माझं पहिलं वाक्य होतं आंदोलन सुरू करताना, बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा. मला आज ऑफर नाहीत का साहेब. मी परवा माझा एक इंटरव्ह्यू एका मुंबईच्या साहेबांनी माझ्या घरी घेतला, मी म्हटलं घर भरल साहेब एवढ्या बॅगा आल्या असत्या. मी प्रामाणिकपणे सांगतो साहेब, माझ्या या आंदोलनामध्ये मी 1 रुपया कोणाचा घेतला नाही. मला आत्तासुद्धा फोन येत, दीपकराव काय पाहिजे सांगा. मी समाजाला अपील केलं, समाजाच्या पैशावर आंदोलन चाललं साहेब, शेवटपर्यंत समाजाच्या पैशावर माझा लढा चालू राहील. मी कोणी आमदाराचे खासदाराचे नेत्याचे 1 रुपया कुणाचा घेतला नाही, घेणार सुद्धा नाही, शेवटपर्यंत नाही. मला कमी पडले मी समाजालाच मागणार. मग मी ज्या प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानानं आंदोलन चालवतो साहेब, त्याच स्वाभिमानानं त्याच प्रामाणिकपणं याचा शेवट होईल. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात साहेब, आणि दीपक बोराडे याचा अपवाद राहील.